काय नगारा आहे, एकच नंबर, लय भारी हो वाटलं. हो हो या ना. का होता त्या काय? तुम्ही इकडे का आज? हा हॅलो. आम्ही आलो होतो इकडे फिरायला. छान वातावरण आहे ना. एकच नंबर वातावरण आहे. हा आणि तुम्ही एकटे एकटे इकडं मग काय करता, एकटेच फिरायला लागत. अहो जोडी असलं का जरा बरं वाटतं ना. बरं आहे आपलं आपलं एकटं बरं फिरणं, एकटं फिरायचं. जोडीनं असलं ना छान वाटतं. काय आहे, एकमेकाचे विचार असे बोलता येतात. तुमच्या मनात काय, माझ्या मनात काय, असं बोलता येतं. त्याच्यासाठी जोडीनं आलं ना तर बरं वाटतं. असं बरेचसे लोक आहे ना जोडीने जातात बघा फिरायला. हा ते आहे वा, आणि मग ते कशामुळे जातात जोडीने? आनंद घेतात. हा पण मला एकटंच फिरायला आवडतं. अच्छा आहे का? नाही, एकदा तुम्ही जोडीनं फिरून बघा, खूप छान वाटतं. आणि विशेष म्हणजे अशा ठिकाणी जोडीनं फिरणं तर खूप मस्त वाटतं ना. जोडीदार पाहिजे फिरायला. जोडीदार नाही का तुम्हाला मग? पैसा नाही, हा, हा. जोडीदार नाही. अरे अरे अरे. कुठून फिरणार? आपलं आपलं एकटं जीवन सदाशिव. हा हा. आपलं आपलं फिरून यायचं, घरी निघून जायचं. आणि नेमकी याची उलटी बाजू माझी झालेली आहे. काय झालं? माझ्याकडे पैसा धन दौलत भरपूर आहे, भरपूर आहे. परंतु मला आहे ना असं मनासारखं जोडी नसल्यामुळं मी दुःखी आहे. असं असं खूप वाईट वाटतं. असं वाटतं ना एखाद्याला लाख रुपये देऊन टाका आणि त्याला आपल्या बरोबर फिरायला घेऊन जावा. माझ्या मनातलं मी बोललो तुम्हाला. एकच नंबर, एकच नंबर. आहे की नाही? जोडीने फिरण्याचा आनंद आहे ना फार निराळा असतो. हा ते आहे बा, बरोबर आहे. आणि तो तुम्ही जेव्हा तो आनंद घ्याल ना तर मग मला म्हणाल का खरंच मी जे बोलत होतो ते अगदी खरं आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या. बरोबर. अशा रम्य वातावरणामध्ये बघा ना भगवंताची किती ताकद आहे. मला सांगा, एवढं हिरवगार करायला किती पाणी मारावं लागलं असतं, किती पाणी भरावं लागलं असतं. आता कोण भेटणार आहे या वयात? हा? कोण भेटणार आहे? जोडीदार पण पाहिजे ना. अहो भेटू शकतं ना, फक्त आपली इच्छा शक्ती पाहिजे तशी. तात्या, हा तुम्ही लय म्हणता ना जोडी जोडी. हा हा. माझ्यासाठी एखादं स्थळ बघा ना मग चांगलं. दुसरा शोधण्यापेक्षा मी तयार आहे ना. तुम्ही हो, माझ्यात काय कमी? केस वाईट झाले ना तुमची फार. केसावर काय जाते तू? हे बघ, ही माझीवाली गाडी आहे. हा जो तलाव आहेत ना, या तलावाच्या पलीकडे माझा बंगला आहे. असं असं असं. केळीची बाग आहे माझ्याकडं. अगोदर 2 JCB आहे. किती नावावर करून देसाल माझ्या? अरे तू फक्त माझ्या तयार होय. झाली तयार, चला. हा, झाली तयार. आणि बस सगळं काही तुझंच समजायचं. पहिले करून द्यायचं, मग तयार होईल. हा, पहिले करून द्यायचं. म्हणजे भरोसा नाही का? हा. चल पहिलं तर पहिलं. बंगला माझ्या नावावर करून द्या. हा. गाडी ती माझ्या नावावर करून द्या. हम्म. परत तुमचं ते तिकडे जमीन आहे ना, हा हा. अर्धी माझ्या नावावर करून द्या, अर्धी तुमच्या नावावर ठेवा. अगं एवढी अपेक्षा व्यक्त नको करू ना. हळूहळू देईल ना मी सगळं. नाही एकट माझं कसं आहे, हा, हळूहळू घे, हळूहळू घे थोडस. एकटी ताटात पाहिजे. अरे फार आगुरी विद्या दिसते तुझी वाली. म्हणून तर मग आतापर्यंत केलं नाही. हा? म्हणून तर आतापर्यंत केलं अरे नाही. एवढी आगुरी विद्या नाही ना. आता इथून मागे म्हणत होती का जोडी? अहो, 26 वर्षाची नाही, 27 वर्षाची बोंगडी झाली मी. होऊ दे ना, होऊ दे ना, हरकत नाही ना. पण मग आपल्या अपेक्षा लय मोठे. अरे सगळी कसर काढून टाकू ना आपण. मी बरोबर ना तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हा, मग पहिले माझ्या नावावर आहे ना. थोडं आहे ना, हळूहळू हळूहळू घे. नाही माझ्या नावावर हळूहळू नाही चाललं आपल्याला. नाही, नाही, तुला फोर व्हीलर चालवता येते का? हा? गाडी चालवता येते ना? मग मग ही गाडी तुझ्यावाल्या नावावर करून दे. फक्त गाडी गाडी सुरुवातीला. नाही, पहिले बंगला करायचा. बंगला माझ्या नावावर करायचं. बर. बंगला झाला, हा हा गाडी करून द्यायची हा. आणि अर्धी जमीन माझ्या नावावर करून द्यायची आणि लगेच रजिस्टर करून घेऊ आपण. नंतर लग्न का? हो, अगं माझा असा विचार होतो, लगेच रजिस्टर करून घेऊ. जेव्हा जिंदगीमध्ये काय करायचंय, हिंडायचंय फिरायचंय ना, तर ही गाडी आहे ना तुझ्या नावावर करून दिली म्हणजे तू पुढे बसायचं गाडी चालवायला आणि मी माग मस्त आयुष करीन. हा ना. हा, बरं, आणि बरं. कुठं बी फिरायला जात जाऊ आपण असं. नुसती गाडीच नाही पाहिजे, मग बंगला तुम्हाला तर सांगितलं ना 4 सगळं माझ्या नावावर करून द्या. तसं बी तुमचं वय झालेलं आहे बरोबर. तुम्ही कधी पुचकून जासान त्याचा भरोसा नाही. अगं, असे अपशब्द बोलू नको ना. मग मी लग्न करून करणार काय नंतरून? मग नुसतं गाडी मध्ये नाही समाधान होत का तुझं? नाही नाही, अजिबात नाही. बरं गाडी दिली, बंगला बी पाहिजे म्हणते का? हो, बंगला पाहिजे. मग माझ्या नावावर करून द्यायला काय प्रॉब्लेम तुम्हाला? अगं प्रॉब्लेम नाही, पण मग बरं आहे ना दोघांच्या नावाने थोडं थोडं. नाही, हं? तुम्हाला काय करायचंय आता तात्या? अरे कोणाचा भरोसा आहे का?
आहे ना. देवाच्या मनात आलं तर कधी तुम्ही एकदा फक्त विश्वास ठेव, सगळं माझ्या नावावर करून द्या. अरे, विश्वास आहे तुझ्या बोलण्यावर, माझा पूर्ण विश्वास आहे. बरं माझ्या नावावर उद्या या, हा. माझ्या नावावर करून द्या. हा. नाही तर आत्ता करून देता का, तरच मी तुमची जोडीदार होईल. पूर्ण हो पूर्ण माझ्या नावावर करून द्या. गाडी, बंगला आणि जमीन सर्व, हो. म्हणजे जे काही सगळं माझ्या नावावर आहे. आणि मेन म्हणजे ते शेताला आहे ना आपलं माशांचं हा रोजची इन्कम, हा हा. हा ते बी माझ्या नावावर करा. म्हणजे चारही वस्तू तुझ्या नावावर करून द्यायच्या. हो, हा हो. बरं, हरकत तर, नाही, हा. हरकत नाही. तुझ्याकडे बघितलं तर मला असं समाधान वाटतं ना, या प्रॉपर्टी बघून मला अजिबात समाधान नाही वाटत. हा. असं वाटतं सारखं तुझ्याकडे बघत राहा. बस हा? तेवढंच पाहिजे मला. चालत झालं, डन. खरं सांगू का शांता, हा, तू इकडे आली ना, हा. मला असं झालं हा. तुला आता कोणत्या शब्दात सांगावा. आणि एका साईडला असं काळीच धडधड करायचं, मला भीती पण वाटायची, हा. बोलू का नको बोलू का नको. असं. पण आता आहे ना, हा. आता माझी भीती दूर झाली. आता बरोबर. मी तयार झालो. ही धन दौलत, ही संपत्ती, त्याच्यापेक्षा बी आहे ना, मला तूच आहे ना, तूच. आता मला शब्द शिल्लक नाही. मला मी इतका खुश झालो तुझ्यावर. अरे बापरे, खूप खूप आनंद झाला. तुला एक माहित आहे का, काय हो. अहो त्या शहाजहान राजानी मुमताजला ताजमहाल बांधून दिला. अरे बापरे. हा, म्हणजे हा इतिहास आहे. हम्म. त्याच्यामुळे मी तर काही नाही त्या ठिकाणी तुला हे सगळं देऊन टाकू राहिलो. हा? चला आता मी इतका खुश आहे ना, थोडा चक्कर मारून येऊ आपण. आणि मस्त पैकी आता काही मनामध्ये डाऊट नाही ना. नाही नाही काहीच नाही. हा, आणि उद्या ही सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून देणार. बरं. हा, हो. एकदम नक्की. हो. चल आता थोडस फिरून येऊ आपण मस्त. बरं. आणि नंतर एका हॉटेलवर जेवायला जाऊ. बरं. तुला नॉनव्हेज आवडतं ना? हो आवडतं ना. हा, चल मग. चला. चल चल असं जाऊ. चल. एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना, मैना. बरोबर आहेत ना? एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना. तुला येतं का पुढचं? मला नाही येत ना. कसं छान वाटतं पण, आहे ना? हम्म. एकदम मस्त, छान वाटतं ना. एकदम बेस्ट. हम्म. मासे धरता येते का तुला? मासे नाही हो. हा? नाही नाही ते मासे खाता येतात का? हो खाता येतात. खाता येतात. धरता नाही येत का? नाही नाही. धरले असते ना मस्त मासे मारा याच्यामध्ये. तुम्ही उडी. पोहता येते का तुला पोहता? नाही मला पोहता नाही येत. मी शिकू का पोहता येत? नाही नाही. नाही नाही. शिकवलं असतं ना पोहायचं. नाही नाही तुम्ही शिका. हा? तुम्हीच पोहा. काढू कपडे मग. हा काढून घ्या आणि पोहून घ्या तुम्ही. हा, हा. तर चालले काय ग पाण्यामध्ये लावर. अरे मला पोहता येत नाही नाही. हा? नाही नाही चला. झालं ना तुमचे गप्पा गाणे झाले ना. अरे अजून खूप भांडवल आहे आपल्याकडे. नाही नाही चला. मरेपर्यंत गाण्यापुरती जितकं भांडवल आहे. भूक लागली का? हा भूक लागली मग. चाल आता मस्त एखाद्या हॉटेलला जाऊ हा आणि जेवण करू. राज हॉटेलमध्ये जाऊ. राज हा ठीक आहे चला. नाशिक दरबार मध्ये चालती. नाही नाही राजमध्येच जाऊ आपण. बर चल. कसं वाटलं तुम्हाला फिरणं? एकदम छान वाटलं मला. बरोबर ना? मला तर असं वाटतंय ना, अजून 4 घंटे आहे ना, दिवस माळेपर्यंत आपण इथंच थांबावा ना. हा अजून दिवस माळवायला 4 घंटे बाकी आहे. 4 का? आणि त्या 4 घंट्यामध्ये सुद्धा आपण आहे ना इथंच एन्जॉय करावं असं वाटतं. बरोबर थांबा तुमचं राहू द्या. हा. हा, मला तेवढा टाइम नाहीये. हा. मग आपण आयुष्यभर फिरणार आहे. पहिले माझ्या नावावर प्रॉपर्टी करून द्या पूर्ण जेवढी तुमची आहे ना. टाइम नाही असं काय? थांब ना 4 घंटे करू ना उद्या. नाही ना जावं लागेल घरी लवकर. तुमचं नशीब. हा, मी असे कोणासोबत हिंडत नाही, कोणासोबत फिरत नाही. तुमचं नशीब भाग्य तुमचं आलं की मी तुम्हाला भेटली आणि तुमच्या बरोबर फिरायला आले ते. अहो मग मला असंच लागत होतं ना. कोणा हा, संग मग आता आहे हिंडणारी ना. आई, कोणा संग हिंडणारी, कोणा संग फिरणारी, कोणा संग लफड करणारी, कोणा संग प्रेम करणारी मला नको होती. मी सुद्धा माझं भाग्य समजतो. त्याच्यामुळे ते मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून द्यायचं ठरवलं ना. बरं माझ्याकडे काही वेळ नाहीये. हम्म. लवकर चला माझ्या नावावर करून द्या आता. तुला नुसती घाय झाली बुवा. हो बरोबर राहिला नाही माझ्यावर. नाही, हाय हाय. आहे ना. हो, आहे. कधी माझ्या नावावर करून देईल आणि कधी नाही. अहो मी लय शब्दाचा पक्का माणूस आहे. बरं चला मग. एकदा हा म्हटलो ना, हा. सगळं काही तुझ्या बरं, नावावर चला करून मग देतो. ठीक आहे, तुझ्या नावावर करून देतो आणि मग बिनधास्त बसा मोकळं गाडीत बसा. परत. गाडीत बसा गाडीत गाडीत. गाडीत तू चालवते का मी चालू? नाही चालवा ना तुम्ही. बर मी चालवतो. माझ्या नावावर झालं का मग मी चालवल. ठीक आहे ठीक आहे. हा पाण्याची बॉटल वगैरे घेतली ना? सगळं घेतले चला. ठीक आहे ठीक आहे. आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला, 1-2 पैसा द्याओ या भिकाऱ्याला. आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला, 1-2 पैसा द्याओ या भिकाऱ्याला, या भिकाऱ्याला.
आशीर्वाद लागल बाबू तुमचे मुलाला, एक दोन पैसा द्यावो या भिकाऱ्याला. हॅलो, अहो ऐका, आज दिवसभरात लय मोठी कमाई केली मी ना. आपण डायरेक्ट लाखोपती करोडपती डायरेक्ट. हा ना, काय झालं माहिती का, एका दिवसात आहे ना मी डायरेक्ट भिकारी करून टाकलं डायरेक्ट त्याला. अहो तो नाही का आपला इथला म्हणजे तो दुसरा गावातला तो तात्या नाही का, हा तो सरपंच झालेला होता 5 वर्षापूर्वी. हा तोच तोच तोच. त्याची पूर्ण शेती, बंगला, त्याच शेत तलाव, गाडी, बॅलन्स, कुठं कुठं प्रॉपर्टी आहे तेवढ्या पूर्ण आहे ना, पूर्ण कागदपत्र सहित माझ्यावर उतरवून घेतलेले मी ना. त्याला भिकारी करून सोडले, भिकारी. हा येते घरी गाडी घेऊन येते मी. चला तुम्हाला खरं सांगू का, माझ्यावर पिता झालेला होता तो. लई वर्षापासून मरत होता नाही का, सरपंच झाला तेव्हापासून वाचवता. लई त्याला हाऊस होती. घेतलं मग एकच दिवशी पूर्ण पट्ट्यात काय त्याला 4 तास दिले. मस्तपैकी बसलो धरणाजवळ जाऊन, गप्पा बिप्पा मारल्या. त्याला म्हटलं चला आता, त्याला बोलवलं, येड्यात काढलं त्याला पूर्ण नाही का. त्याची पूर्ण प्रॉपर्टीचे कागदपत्र डायरेक्ट बॅग भरली. काय सांगतेस तुम्हाला, डायरेक्ट बॅग भरली, बॅग अख्खी बॅग भरली बॅग. ठीक आहे येते, चला आलीच. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. शांता, ए शांता, शांता, कोण आहे तुम्ही? अगं ये ना. कोण तुम्ही? मी कोण? हा, इथून तयारी आहे का तुझी? खाली ये ना जरा, ये ना खाली. मी नाही ओळखत तुम्हाला. अरे बापरे, अगं याच ठिकाणी आपण किती गप्पा गोष्टी केल्या, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून दिली. अरे तुला ओळखतात नाही, मी तुला काल बोलू तुझ्या सोबत. अरे बापरे, आता आरे कार्य करू राहिली. मग तुला ओळखतात नाही मी. ए शांता, खाली ये ना, खाली ये ना. शांत नाहीयेच. खाली ये ना. अहो माझं नाव शांत नाहीये. अगं शांता, माझ्याकडे नाव शांत नाही. अगं माझ्याकडे बघ प्रामाणिकपणे. अहो मी तुम्हाला ओळखत नाही. चल सरक बिगाऱ्या. सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली मी, आणि तू म्हणती मला ओळखत नाही. कोण भिकारी तू? मी नाही तुला अजिबात ओळखत नाही. एका दिवसामध्ये तू सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतली, गोड बोलून. आणि अगं मी भिकारी झालो ग. माझं नाव शांता नाहीये, आणि तुम्हाला काहीतरी गैरसमज आहे. अरे अरे, माझं नाव वेगळं आहे. हे बघ शांता, मी तुला चांगलं ओळखतो. तुझे जे माझ्यासारखे हमशेकर कोणतरी असल. नाही. अगं तुझ्या नादी लागून मी एका दिवसामध्ये सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली, आणि सगळी धन दौलत तुझ्या नावावर करून मी येडा झालो ग. काय बोलतोय तू? काय डोकं लावतोय रिकामा? शांता, काय डोकं लावतोय तू रिकामा? फिरावेल काय? अगं येडा, मी आता तुझ्या नावावर प्रॉपर्टी केल्यावर झालो येडा. नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, आणि अजिबात तू डोक्यात जाय बरं, तू इथून निघ बरं. खोटं बोलू नको. मी खोटं बोलतच नाही. तू जाय बरं, निघ. चल आपण दोघं फिरू आता. निघ. फिरू, चाल निघ. फिरायला. अरे पागल माणूस, बाहेर निघ ना इथून. काय डोकं लावतोय? मला आधार दे ग. निघ. आधार दे, मला खायापुरती तरी जागा दे. अरे भिकाऱ्या, होय निघ इथून. कुठला आणि काय? होय इकडं. शांता, असं नको करू. निघ. अरे होय ना, चावट म्हातारे, जाय ना इथून, निघ ना. चाल ना माझ्या संग, चाल ना. अरे पागल माणूस, काय पागल बिगल का इथून? अरे देवा. डोक्याला ताण द्यायला आला पण, म्हणजे मी असन, मी तोच असन. त्या नावावर केलं. कोणची प्रॉपर्टी केली माझ्या नावावर? मी का फालतू दिसत काय? येडगाव काही वागायचं. माझ्यावर फिरा होता तो असाच रिकामा. मी का त्याला सांगितलं होतं मागे फिर म्हणून, मावर फिदा होय म्हणून. अरे काय धंदे यांचे. तो येडा झाला. मी माझं काय चुकीचं आहे?